नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प येथे सुन्नी जामा मशीदमध्ये तरुण मुस्लिम समाजाच्या वतीने रमजान महिन्यात सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते। इफ्तार पार्टीत देवळाली कॅम्प छावणी परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनी त्रिपाठी, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख साहेब, छावणी परिषदेच्या नामनिर्देशक उपाध्यक्ष सचिन ठाकरे, विश्वनाथ काळे, RPI भाऊसाहेब धीरे, विलास धुरजड, सायरा शेख, बबनराव घोलप, निलेश बंगाली, नितीन गायकवाड, भगवान कटारिया आदी सर्व धर्मीय लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यासाठी जिशान खान, इम्रान शेख, राशिद सय्यद, अल्ताफ खान आदीने परिश्रम घेतले व उपस्थितांचे आभार मानले। सर, आज इस रमज़ान के पवित्र महीने में पहली बार मैं देवलाली में इफ्तारी में आया हूँ। तो सबसे पहले मुझे सभी को, सिर्फ देवलाली के लोगों को नहीं, सभी को इस महीने पे सबको बधाई देता हूँ मैं रमज़ान की। अभी जब आप देख रहे हैं धर्म के नाम पे पूरी दुनिया में बवाल मचा हुआ है, तो बड़ा अच्छा लगा मुझे। यहाँ पर मैं बहुत लोगों से मिलता रहता हूँ और बहुत अच्छा लगा कि यहाँ पे सभी वर्ग के, सभी कम्युनिटीज़ के लोग आए और इफ्तारी के इस मौके पर यहाँ पर इकट्ठा हुए हैं। तो देवलाली के माध्यम से मैं संदेश दूंगा कि यही जो भाईचारा धर्म के नाम पर यहाँ दिख रहा है, यही पूरे संसार में शांति बहाल हो और ये भाईचारा बना रहे, अमन पैदा हो। धर्म के नाम पे बहुत ही लड़ाइयाँ, जंगें हो रही हैं, वो ख़त्म। तो बस प्रसिद्ध अशा जामा मस्जिदच्या प्रांगणामध्ये आज रमजानचा हा 23वा रोजा, त्याची इफ्तार पार्टी इथं या सर्व लोकांनी इथं आयोजित केलेली होती। सालाबादाप्रमाणे याही वर्षी सर्व समाजातील लोक, सर्व पक्षातील प्रतिनिधी, सर्व धर्मीय हे देवळाली कॅम्पचं जे वैशिष्ट्य आहे ते अबाधित राखत सर्व लोकांनी हिरारीने भाग घेत आजच्या या इफ्तार पार्टीला हजेरी लावली। खरं तर ही देवळालीची परंपराच आहे। होळी असो, दिवाळी असो, आमचं क्रिसमस असो, पैगंबर जयंती असो किंवा पवित्र ईद असो, आम्ही सर्व सण एकत्र मिसळून एकत्र भावाप्रमाणे आम्ही ते साजरा करतो। आणि आजपर्यंत इतिहास आहे देवळाली कॅम्पच्या पोलीस स्टेशनमध्ये, आता माझ्या शेजारी साहेब बसलेले आहेत, एकही हिंदू मुस्लिमची एकही दंगल नोंद नाही आमच्या देवळाली कॅम्पचा। हा आमचा सर्वात मोठे जमेची बाजू आहे आणि हीच परंपरा आजची तरुणाई, आता आमचे रफिक चाचा इथं अध्यक्ष आहेत, त्यांच्या बरोबर हे सर्व तरुण मंडळी ही आज ती परंपरा चालवत आहे। एक पिढी याच्यातली ज्येष्ठ आमचे सर्व त्याच्यातले बरेच सदस्य नाही आहेत, त्यांची कमी आम्हाला सातत्याने इथं जाणवते। पण हा काळाचा कालचक्र आहे, त्याच्यातून सर्वांना जावं लागतं। निश्चितच फार आनंदाची बाब आहे त्या सर्व धर्मीय एकत्र येऊन एक चांगला एकोपाने, भारत विविधतेमध्ये एकता आहे आणि तीच आमची शक्ती आहे, हा संदेश आजच्या माध्यमातून देतोय। मी मुस्लिम बांधवांना, सर्व भगिनींना मनापासून या पवित्र रमजान महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये रमजान ईद जी साजरी होणार आहे ती सुद्धा हर्षोल्लासात साजरी हो अशा सदिच्छा व्यक्त करतो। सर्वांना शुभेच्छा। 16 वर्षाच्या नोकरीमध्ये मी भद्रकाली, मुंबई नाका आणि मुंबईमध्ये पण नोकरी केलेलं आहे। पण देवळाली कॅम्पला आल्यानंतर मी भद्रकालीची एक मेंटॅलिटी घेऊन आलो होतो, लॉ अँड ऑर्डरचा इश्यू, दंगल वगैरे या ठिकाणी। पण इथे आल्यानंतर आपल्यासारखी माणसं भेटल्यानंतर माझा लॉ अँड ऑर्डरचा जो काही मनामध्ये भीती होती ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे।
या ठिकाणी ठाकरे साहेब झाले, त्यानंतर आपण सर्व बांधवांनी, माझे मित्रमैत्रिणी झाले, सगळ्यांनी सांगितलं सर तुम्ही देवळालीला आलेला आहात ना, तो विचार पूर्णपणे भद्रकाली लोकांना काढून टाका. या ठिकाणी आम्ही सर्व गुण्यागोविंदाने आणि भावाप्रमाणे राहतोय आणि गेल्या 1 वर्षामध्ये मला त्याचा नक्कीच अनुभव आलेला आहे. तरी सर्व माझ्या बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. त्यात ईद पण येत आहे. ईदसाठी माझ्या आपणा सर्वांना माझ्याकडून जी काही मदत लागेल ती करण्यासाठी मी नेहमीच तयार आहे. अली मस्जिद में इफ्तार पार्टी का बंदोबस्त किया हमारे युवा मुस्लिम बच्चे लोग की तरफ से. यहाँ पर सभी पक्ष के सभी समाज के लोग यहाँ पर आए, एक एकता का संदेश देना है, इसलिए ये इफ्तार पार्टी यहाँ पर रखी गई है. और इफ्तार पार्टी के साथ ये रोज़ा में यही दुआ रहेगा कि हमारे देश में कभी कोई संकट नहीं आए और आपस में भाईचारा ऐसा ही बना रहे. आमीन आमीन. AKP न्यूजसाठी शौकत अली काझी, देवळाली कॅम्प, नाशिक.